आपल्यावरती एखादं संकट आलं, त्या संकटांना आपण सामोरे गेलो, परंतु ते संकट आपल्यावरती पुन्हा येऊ नये म्हणून अगोदर सावध व्हा. या ठिकाणी म्हणून शब्द आलाच ना, म्हणजे म्हणून हा शब्द केव्हा वापरला जातो तर भूतकाळातलं सोडून द्या आणि भविष्य काळामध्ये लक्ष द्या, यासाठी म्हणून या शब्दाचा वापर करतात. शरण गेलं पाहिजे आणि आपण जर शरण गेलो नाही तर केव्हा तरी मरणार आहोत, हा विचार करून तरी देवाला शरण जावं. मग मला सांगा, केव्हा तरी मरणार आहोत हे वाक्य कोणत्या काळातलं झालं? कोणत्या? भविष्य काळातलं झालं. म्हणून तुकोबाराय सांगतात की भविष्य काळामध्ये येणाऱ्या संकटांना जर तुम्हाला सामोरे जायचं असेल तर त्या अगोदर देवाला शरण जा. देवाने आपल्याला हा देह दिला की ज्या देहाकडून अनेक चांगली कामं घडली जातात, की ज्या जन्माला येण्याकरता अनेक यातना भोगाव्या लागतात, अनेक भोग भोगावे लागतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा फिरावा लागतो, तेव्हा कुठे जाऊन मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि असा जन्म आपल्याला प्राप्त. आणि मला मारण्याकरता अवतार घेतला. देव मला मारण्याकरता आले सुद्धा, परंतु कसे आले तर रडत रडत आले. म्हणून मी पुढे पाहून रडू शकत नाही. पुन्हा मंत्र्यांनी म्हणावं, देवा ठीक आहे, मागे नको, पुढे नको, मग वर पाहून रडा. परंतु देवांनी म्हणावं, अरे हनुमंता, वर पाहून सुद्धा रडू शकत नाही. अरे हनुमंता, तुला माहित नाही का वर कोण आहे? त्यावेळेस देव म्हणतात, अरे हनुमंता, वर सूर्यदेव आहे आणि मी कोणत्या कुळामध्ये जन्माला आलोय? श्रीराम प्रभूंच्या सूर्यवंशात जन्माला आलोय. आणि जर वर पाहून रडू लागलो तर माझ्या वंशाचा नायक असणारा सूर्यदेव काय म्हणेल की देवांनी माझ्या कुळामध्ये अवतार घेतला, परंतु तो अवतार कसा निघाला तर रडका निघाला. म्हणून मी वर पाहून रडू शकत नाही. तो पुन्हा हनुमंतरायांनी म्हणावं, देवा ठीक आहे, मागे नको, पुढे नको, वरही नको, आता खाली तरी पाहून रडा ना, परंतु तुमचं मन मोकळं करा. त्यावर सुद्धा देवानी म्हणावं, अरे हनुमंता, खाली पाहून सुद्धा रडू शकत नाही. एक वेळ मागे पाहून रडेल, पुढे पाहून रडेल, वर पाहून रडेल, परंतु खाली पाहून अजिबात रडू शकत नाही. त्यावेळेस हनुमंतराय विचारतात, देवा असं का? त्यावर देवांनी सांगावं, अरे हनुमंता, तुला माहित नाही का खाली कोण आहे? अरे हनुमंता, सीतेचा जन्म हा जमिनीतून झालेला आहे, म्हणजे धरती माता ही सीतेची कोण तर आई, आणि श्रीराम प्रभूंची कोण तर सासू. आणि जर मी खाली पाहून रडू लागलो तर माझी सासू असणारी धरती माता काय विचार करेल की एवढा देखणा जवळच आहे, म्हणून नेहमी हसत राहा विठ्ठल विठ्ठल. दुसरा गुणधर्म देवाने आपल्याला दिलं ते म्हणजे देवाने आपल्याला ज्ञान दिलं, बुद्धी दिली. बुद्धीचा दाता असणारा गणपती बाप्पा अशी आपल्याला बुद्धी देतो. विठ्ठल विठ्ठल. जवळच आहे, म्हणून नेहमी हसत राहा विठ्ठल विठ्ठल.
अशी आपल्याला बुद्धी देतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपलं मन जर एकाग्र करायचं असेल ना तर त्या देवाला शरण गेलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल देवाला शरण तरी कसं जायचं? तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. म्हणून या शरण